नमस्कार. ज्योती शिंगे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरामध्ये सुख आणि पैसा टिकवण्यासाठी करा हा एक प्रभावी उपाय. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य, पूजा आणि उपाय संपूर्ण वर्षभर फळ देतात. उपाय: गुढी उभारण्यापूर्वी तांब्याचा कलश घ्या. त्यावर हळद कुंकवाने ओम काढा. कळसात अक्षदा आणि झेंडूचे फूल टाकून तो कलश भक्तिभावाने काठीवर पालथा लावा. हा ओमचा उपाय तुमच्या घरात वर्षभर सकारात्मक ऊर्जा आणि धनाची वृद्धी करेल. गुढीपाडव्याचा मुख्य अर्थ: गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी गुढी उभारली, म्हणून हा विजयाचा दिवस मानला जातो. या दिवशी योग्य पद्धतीने गुढी उभारली आणि एक खास उपाय केला तर घरात पैशाची कमतरता राहत नाही, अडचणी दूर होतात, नकारात्मक शक्ती दूर होतात, घरात आनंद आणि शांतता वाढते. गुढीपाडव्याचा चमत्कारिक उपाय सुख समृद्धीसाठी. आवश्यक साहित्य आपण पाहूया. गुढी गुढीची काठी, कापड, साखरकाठी, कडुनिंब, फुलांचा हार, हळद कुंकू, अक्षदा, तांदूळ, फूल, नारळ, एक सुपारी, 1 रुपया किंवा कोणतेही नाणे, गूळ आणि कडुनिंब. उपाय करण्याची योग्य वेळ: सूर्योदयानंतर लगेच, शक्यतो शुभ मुहूर्तात. घर स्वच्छ करून उपाय करण्याची संपूर्ण पद्धत: घर स्वच्छ करा. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी घर पूर्ण स्वच्छ करा, कारण स्वच्छ घरातच लक्ष्मीचा वास होतो असे मानले जाते. मुख्य दरवाजावर रांगोळी काढा. सुंदर रांगोळी काढल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. दरवाजाला तोरण लावा, विशेषतः आंब्याच्या पानाचे. गुढी उभारा. घराच्या उजव्या बाजूला किंवा गॅलरीत गुढी उभारावी. गुढी उभारताना मनात प्रार्थना करा, माझ्या घरात सुख आणि शांती, समृद्धी येऊ दे. प्रार्थना करा, हात जोडून म्हणा, हे ईश्वर, या 9 वर्षात आमच्या घरात धन, आरोग्य आणि आनंद नांदो. गूळ कडुनिंब खा. हा गुढीपाडव्याचा पारंपरिक भाग आहे. गोड कडू जीवनातील सुखदुःख स्वीकारणे, आरोग्य चांगले राहते, वर्ष शुभ जाते. अत्यंत महत्त्वाचा शेवटचा उपाय: पूजा झाल्यानंतर ताटातील नाणे उचलून ते आपल्या तिजोरीत, कपाटात ठेवा. संपूर्ण वर्षभर काढू नका. असे केल्याने पैशाची आवक वाढते, खर्चावर नियंत्रण राहते, घरात लक्ष्मी स्थिर राहते. अतिरिक्त शुभ कामे अशक्य असल्यास गरजू व्यक्तीला दान करा. गाईला गूळ भाकर द्या, पक्ष्यांना दान टाका, मंदिरात दिवा लावा. दान केल्याने पुण्य वाढते आणि अडथळे दूर होतात. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, नव्या सुरुवातीचा दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने गुढी उभारून हा सोपा उपाय केल्यास घरात धन, वृद्धी, सुखशांती, आनंद, देवाची कृपा नक्कीच प्राप्त होते असे मानले जाते. या गुढीपाडव्याला श्रद्धेने हा उपाय नक्की करा आणि 9 वर्ष आनंदी, शांती आणि समृद्धीने भरून जाऊ द्या. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.